तर आज आम्ही बनवणार होतो पिझ्झा. तर त्यासाठीच पहिले बेकरीमधून पिझ्झा बेस आणि चीज विकत आणले. सॉसेस तर सगळे घरात होतेच. काय केली पिझ्झा बनवायला सुरुवात. तर बेसला पिझ्झा पास्ता सॉस लावून घेतला. त्यानंतर त्यावर मेयोनीज आणि टोमॅटो केचप लावून चांगल्या पद्धतीने स्प्रेड करून घेतलं. खरं तर आपल्या घरी लहान मुले असली की अशी फरमाईशी तर ते करतातच. पण बाहेरचं खाणं हे आपल्यालाही अनहेल्दी वाटतं आणि मुलांच्या शरीरासाठीही ते चांगले नसतं. म्हणूनच आम्ही घरी बनवायला घेतला होता. तर पिझ्झा हा अनहेल्दीच आहे. कधी तर क्रेविंगसाठी खाण्याला एवढं काय फरक पडत नाही. त्यानंतर सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या त्या मांडून घेतल्या. तर भाज्यांमध्ये इथे आम्ही टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा घेतला होता. तर पिझ्झा बेस विकत आणला की पिझ्झा बनवायला खूप सोपा आहे आणि लगेच झटपट असा बनूनही जातो. कधी बाहेर जाऊन खायचा आपल्याला देखील कंटाळा आला तर असा घरी बनवून खाल्लेला खूप छान. भाज्या स्प्रेड करून झाल्यानंतर त्यावर चीज टाकलं होतं. क्लिप माझ्याकडून घ्यायची राहून गेली आणि त्यानंतर तव्यावर अशी जाळीवाली किंवा विदाऊट जाळीवाली प्लेट ठेवून झाकून 10 मिनिटं शिजवून घेतला की पिझ्झा लगेच तयार होतो. पिझ्झा तर तयार झाला होता. टेस्ट पण खूप छान होती. मी पण नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. चला मी आणि गुरु तर एन्जॉय करतो पिझ्झा.